हाय हॅलो नमस्ते. मी शुभांगी. आपल्या सर्वांचं मंत्रास फॉर हॅपी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते जसं आपल्या वाट्याला येतं ना, तसं आपल्याला स्वीकारायला शिकलं पाहिजे आणि मग आपल्या आयुष्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. आयुष्य आपल्याला कधी हसवतं, कधी रडवतं, पण आपल्या वाट्याला आलेलं जर दुःख आपण कुरवाळत बसू, तर आजचे आपल्या हातातले जे सोनेरी क्षण असतात ना, त्यांना आपण कायमचं गमावून बसतो. आयुष्य सुंदर आहे असं आपण वाचतो, परंतु अनुभवतो काय वेगळंच. मग इतरांच्या वाट्याला आलेलं आयुष्य सुंदर असतं, म्हणून त्यांना आयुष्य सुंदर दिसत असावं का? की आपल्याकडंच सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे? की आपल्याच वाट्याला सुंदर आयुष्य आलेलं नाही? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नाटक म्हणजे सर्व कलांनी म्हणजे 64 कला, ह्या सर्व कलांचं रंगमंचावरील सादरीकरण म्हणजे नाटक. आता कोणी यावं आणि नाटक पाहून खुश व्हावं. सर्वांचं एकाच वेळेला मनोरंजन करतं ते म्हणजे नाटक. आता जीवनातले विविध प्रकारचे अनुभव सगळ्यांना घेता येतात. इथं तर नाना प्रकारचे भेद या बाबतीत आड येतात. श्रीमंतांना गरिबीचे चटके अनुभवता येत नाहीत. गरिबांना श्रीमंतांचे काय चोचले असतात ह्याचा अर्थ बिलकुल कळत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळं प्रत्येक माणसाची आवड ही निरनिराळी असते. पण ह्या जीवन नाट्यात आपण कुठं प्रेक्षक असतो? नाही, आपण आपली भूमिका निभावत असतो. शेक्सपियरच्या म्हणण्याप्रमाणे जगाच्या रंगभूमीवरची आपण ही पात्र आहोत. आपला रोल आला की आपली भूमिका आठवायची, ती नीटपणे वठवायची आणि निघून जायचं. मग आपली भूमिका छोटीशी असो किंवा मोठी असो. नाटकामध्ये अगदी जीव आणणं किंवा नाटकाच्या रंगतदार स्वरूपामध्ये भर टाकणं हेच आपलं काम आहे. आनंद चित्रपटात एक गाणं आहे ना, जिंदगी कैसी ये पहेली हाय, कभी ये हसाए कभी ये रुलाए. म्हणजे जिंदगीचं काय आपण सांगू शकत नाही. कधी आपण हसतो, कधी आपण रडतो. पण आपण फक्त आपल्या वाट्याला आलेलं दुःख कुरवळत बसतो. बरेच जण असं करतात आणि त्यामुळं त्यांच्या हातात वर्तमानात असलेले सोनेरी क्षण निघून जातात. मंडळी, तुम्ही असा विचार करून बघा. आपल्या वाट्याला जर सतत सुख येत राहिलं तर त्याची किंमत आपल्याला कळेल का? अजिबात कळणार नाही. ज्याप्रमाणे ECG मशीनवरती आपली जीवनरेषासुद्धा चढ उतार दाखवत असते, ती जर सरळ झाली तर आपलं आयुष्य संपून जाईल. मग त्या चढ उतारांना, ECGच्या चढ उतारांना जितकं महत्त्व आहे ना, तेवढंच आपल्या सुखदुःखांच्या चढ उतारांना सुद्धा महत्त्व आहे. आयुष्य म्हणजे एका कठीण प्रसंगाचा एक गोफ म्हणू शकतो आपण. काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची एक झलक मिळावी म्हणून लोकांचा आटोकाट प्रयत्न चालू असतो. अर्थात सगळ्यांचं जीवन हे दुःख कष्टानं भरून राहिलंय का? असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. पण ज्यांनी हे दुर्दैवी दुःख भोगलंय ना, त्यांच्या जीवनातील प्रवास मात्र थोडासा खडतर झालेला असतो. त्यांनाच छोटे से दिल में गम बहुत है, जिंदगी में मिले जख्म बहुत है याचा अनुभव येत असतो. आयुष्याचा आनंद मिळवण्यासाठी असंख्य क्षणांचा मोबदला द्यावा लागतो. बऱ्याच वेळेला आपल्या एका जगण्यात आपण खूप काही जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या जीवाची अगदी दमछाक होत असते. आपल्या आयुष्यामध्ये आपली खूप छोटी मोठी ध्येय असतात. आपल्या आयुष्यात खूप नाती असतात. ती काही चांगल्या मोडवरती असतात, तर कधी वाईट मोडवरती असतात. काही नाती भरकटलेली असतात, आपली स्वप्न विखुरलेली असतात आणि या सगळ्यांचा भावनिक भार आपल्याकडून सांभाळायला जमत नाही. मग आपलं मन चंचल होतं आणि हा सगळा निराशाजनक अनुभव आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवायचं म्हटलं तर मात्र आपलं जीवन हे आपल्याला नको नकोसं वाटतं. मंडळी, कुठलाही वाईट प्रसंग आपण आपल्या हृदयामध्ये धरून ठेवला तर तोच आठवत राहिला तर आपल्याला येणारा अनुभवसुद्धा वाईटच असेल असं आपल्या मनाला एक वाटत राहतं. आयुष्य आणि आपला अनुभव ह्या संकल्पना खऱ्या अर्थानं आपल्या जगण्याच्या फिलॉसॉफीवर अवलंबून आहेत आणि आपली फिलॉसॉफी ही आपणच बदलू शकतो. आपले आकाश आपणच ओळखू शकतो. आपल्याला किती उंच भरारी घ्यायचं आहे, आपल्या मर्यादा काय आहेत हे आपणच ठरवू शकतो. ह्या सगळ्यांमध्ये कठीण परिस्थितीला समोर जाणारा आपण एकमेव नाही आहोत इतकं जरी समजलं ना,
तरी आपल्याला जगण्याची एक स्फूर्ती मिळत राहते. आयुष्यात आपण काहीतरी सुंदर आणि चांगलं करू शकतो या विचाराची ताकद सुद्धा अनलिमिटेड आहे. शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे, निराशाजनक जे आपलं मन असतं ना, त्याच्यामध्ये आशादायक जीवन आपण कधीच जगू शकत नाही. त्यासाठी आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारांचा आणि कृतींचा पाठपुरावा केला पाहिजे, तरच आपलं आयुष्य हे सुंदर असतं. आणि आयुष्य एकदा का सुंदर झालं की आपल्याला प्रसन्न राहायची सवय लागून जाते. आयुष्य हे जणू काही नाटकच आहे ना. प्रत्येकाच्या आयुष्याची वेगळी कथा असते, व्यथा वेगळी असते, दुःख वेगळी असतात. रोजचे हे आपले चढ उतार असतील, सुखदुःख असतील, असे आनंद किंवा दुःख असेल, अशा नवरसानी युक्त आपलं असं आयुष्य. नुसते आपणच नाही बरं का, आपल्या आयुष्यात येणा जाणारे प्रसंग, व्यक्ती, भावभावना हे सुद्धा आपल्या आयुष्याला एक नाट्यमय वळण देत असतात. आपल्या वाट्याला आलेल्या ह्या अनुभवांचा आस्वाद घेतला तर आपणही म्हणू शकतो की आयुष्य हे खूप सुंदर आहे. मंडळी, जन्माला आलो म्हणून आपलं आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं? आयुष्य हे सुंदर असतं ना, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. बघा, कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरिणी शोधल्यानंतर त्यामध्ये एखादा कस्तुरी मृग सापडतो आणि हजारो शिंपले उघडल्यानंतर कुठंतरी एखादा शिंपल्यामध्ये आपल्याला मोती सापडतो. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. दुःखी राहिल्यानं उद्याचे प्रॉब्लेम किंवा फ्युचरचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत. या उलट आजचं सुखसुद्धा आपल्या हातातून निघून जाईल. शेवटी एवढंच की माणसानं ना राजहंसासारखं जगलं पाहिजे. राजहंस काय करतो की पाणी आणि दूध जर त्याच्यासमोर ठेवलं तर फक्त दूध तो पितो, पाणी आहे असं ठेवतो. अगदी माणसानं सुद्धा असंच करायला पाहिजे. आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला जे पटतंय आपण तेच घ्यावं, जे पटत नाही ते सोडून द्यावं. अलगद आयुष्य खूप सुखी होईल. धन्यवाद.